आपण या सरांच्या नोट्समधून अध्यापन पद्धतींचे बारकावे उलगडणार आहोत. विशेषतः ज्या शिक्षक प्रधान पद्धती आहेत त्यांचे फायदे काय, त्यांच्यातल्या त्रुटी कोणत्या हे बघणार आहोत. आणि मुख्य म्हणजे या सगळ्याचा आपल्या रोजच्या शिकण्याच्या प्रक्रियेत कसा फायदा होऊ शकतो हे आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हो, सुरुवातीलाच या नोट्समध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेवर प्रकाश टाकला आहे. त्यांनी अध्यापन पद्धतींचे 2 मुख्य गट पाडले आहेत. एक म्हणजे शिक्षक प्रधान पद्धती आणि दुसरं म्हणजे विद्यार्थी प्रधान पद्धती. हा एक प्रकारचा खूप मोठा डिवाइड आहे आणि हा मूळ फरक शांतपणे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तसं बघायला गेलं तर हे नावावरूनच बऱ्यापैकी स्पष्ट होतं. हो, तसं आहे. जर आपण शिक्षक प्रधान पद्धती म्हणजेच टीचर सेंट्रिक मेथड्सचा विचार केला तर यामध्ये माहिती देणारा म्हणजे शिक्षक किंवा प्रेझेंटर हा केंद्रस्थानी असतो. तो अतिशय सक्रिय असतो. आणि जो ज्ञान ग्रहण करणारा आहे म्हणजे विद्यार्थी किंवा श्रोता, तो फक्त ऐकत असतो. अगदी बरोबर. तो प्रामुख्याने फक्त एक श्रोता म्हणूनच काम करतो. या गटात व्याख्यान, कथन आणि दिग्दर्शन यांसारख्या पद्धती येतात. आणि या उलट जे दुसरं मॉडेल आहे, विद्यार्थी प्रधान पद्धती. हो, तिथे चित्र अगदी वेगळं असतं. यात शिकणारा विद्यार्थी स्वतः कृती करतो, विचार करतो. उदाहरणार्थ, प्रयोगशाळेत स्वतः प्रयोग करणं किंवा गटचर्चा करणं. तिथे शिक्षक फक्त एका मार्गदर्शकाची भूमिका बजावतात. मला वाटतं हे समजायला आपण एक मस्त उदाहरण देऊ शकतो. शिक्षक प्रधान पद्धत म्हणजे टीव्हीवर एखादा कुकिंग शो बघण्यासारखा आहे. स्क्रीनवरचा शेफ अतिशय ॲक्टिव्ह असतो. तो पटापट भाज्या चिरतो. आणि आपण फक्त सोफावर बसून बघत असतो. आपल्याला वाटतं की अरे वा, आपल्याला पण ही डिश बनवता येईल. हो, पण विद्यार्थी प्रधान पद्धत म्हणजे प्रत्यक्षात स्वतः किचनमध्ये जाऊन तो कांदा चिरणं आणि डोळ्यांतून पाणी काढणं. तिथे तुम्ही स्वतः कृती करता. चला तर मग या सगळ्याचा उलगडा करूया आणि सुरुवात करूया सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध पद्धतीकडे, म्हणजेच व्याख्यान पद्धतीकडे. हो, सरांच्या नोट्समध्ये व्याख्यान पद्धतीची व्याख्या अतिशय सुटसुटीत दिली आहे. ही पद्धत म्हणजे शिक्षकाकडून विद्यार्थ्याकडे जाणारा शाब्दिक माहितीचा ओघ. बरोबर. यात बोलणारा अत्यंत काळजीपूर्वक नियोजन केलेल्या विषयाचं स्पष्टीकरण देतो आणि समोरचे लोक फक्त ऐकतात. आणि याच्या 4 महत्त्वाच्या पायऱ्या सरांच्या नोट्समध्ये कशा दिल्या आहेत ते पण सांगतो. पहिली पायरी म्हणजे प्रस्तावना, जिथे विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान जाणून घेतलं जातं. दुसरी पायरी म्हणजे सादरीकरण, म्हणजे विषयाची पद्धतशीर मांडणी. अगदी. तिसरी पायरी आहे प्रत्याभरण किंवा फीडबॅक, जिथे प्रतिसाद जाणून घेतला जातो. आणि चौथी पायरी म्हणजे संकलन किंवा समारोप, जिथे पूर्ण सारांश सांगितला जातो. यातली सर्वात रंजक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पद्धतीच्या यशाचं रहस्य. एक प्रभावी व्याख्यान द्यायचं असेल तर शिक्षकाचं पूर्वनियोजन खूप आवश्यक असतं. म्हणजे नुसतं जाऊन उभं राहून चालत नाही. अजिबात नाही. भाषेवरील प्रभुत्व, आवाजातील योग्य पट्टी ज्याला आपण पिच म्हणतो, आणि उच्चार स्पष्टता या गोष्टी अत्यंत आवश्यक असतात. समजा एखादा अमूर्त विषय आहे किंवा कठीण विषय आहे, तो कमी वेळेत शिकवण्यासाठी ही पद्धत उत्तम आहे. तर या सगळ्याचं नेमकं अर्थ काय होतो? जर ही पद्धत इतकी छान आहे तर मग मुलं लेक्चर्सना का कंटाळतात? यात काही दोषही असतीलच ना? हो ना. सरांच्या नोट्समध्ये या पद्धतीचे मनोवैज्ञानिक दोष खूप स्पष्टपणे मांडले आहेत. सर्वात मोठा दोष म्हणजे यात विद्यार्थी पूर्णपणे निष्क्रिय बनतात. पॅसिव्ह बनतात. अगदी. शिक्षणशास्त्रातल्या करून शिकणे किंवा लर्निंग बाय डुईंग या तत्वाला इथे काहीही वाव नसतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची तर्क आणि आकलन शक्ती विकसित होत नाही. आणि जर वक्त्याकडे कौशल्य नसेल तर हे अतिशय कंटाळवाणं होऊ शकतं. 100%. नुसती माहितीची देवाणघेवाण होते पण आकलन होतच असं नाही. आणि इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक ठरते. कारण जेव्हा एखादं व्याख्यान रटाळ होऊ शकतं तेव्हा आपल्याला दुसऱ्या पद्धतीचा आधार घ्यावा लागतो, म्हणजेच कथन पद्धती, ज्याला आपण स्टोरी टेलर अप्रोच म्हणू शकतो. हो, एखाद्या घटनेचं किंवा प्रसंगाचं वर्णन करण्यासाठी याचा वापर होतो. विशेषतः इतिहास आणि मराठी गद्यपद्य शिकवताना ही पद्धत खूप वापरली जाते. सरांच्या नोट्सचा संदर्भ द्यायचा झाला तर कथन पद्धती यशस्वी होण्यासाठी केवळ माहिती असणं पुरेसं नाहीये. मग अजून काय लागतं? आवाजातील चढ उतार म्हणजे आरोह अवरोह, भावनेची जोड आणि उत्तम बोलण्याचं कौशल्य लागतं. यामुळे काय होतं की थोड्या वेळात खूप जास्त आणि नवीन माहिती देता येते आणि ती समोरच्याला खिळून ठेवते. पण मला वाटतं या नाण्याला ही दुसरी बाजू आहेच. ही पद्धत सुद्धा पूर्णपणे एकतर्फीच आहे ना? हो, ती एकतर्फी आहे हे नाकारता येणार नाही. जर सांगणाऱ्याच्या कथनात रंजकता नसेल तर ती अत्यंत रटाळ होते
आणि मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययनाला यात अजिबात वाव नसतो. अगदी बरोबर. विद्यार्थी पूर्णपणे शिक्षकावर अवलंबून राहतात. त्यांना स्वतः विचार करण्याची संधी मिळत नाही. म्हणूनच विज्ञानाच्या प्रयोगांसारख्या विषयांसाठी आपण तिसऱ्या पद्धतीकडे वळतो, दिग्दर्शन पद्धती, ज्याला आपण शो डोंट टेल असं म्हणतो. हो, डेमॉन्स्ट्रेशन मेथड. यात शिक्षक स्वतः कृती किंवा प्रयोग करून दाखवतात. सरांच्या नोट्समध्ये शिक्षकांसाठी याबद्दल काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत, जसं की प्रयोगाची आधीच तालीम करणं, सर्व विद्यार्थ्यांना दिसेल अशी व्यवस्था करणं आणि उपकरणांचा परिचय करून देणं. जर आपण याचा मोठ्या चित्राशी किंवा व्यापक संदर्भाशी विचार केला तर या पद्धतीचे व्यावहारिक फायदे खूप आहेत. जसं की पैशांची बचत. हो, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला महागडं साहित्य देणं कोणत्याही शाळेला शक्य नसतं. तिथे शिक्षकांनी एकट्याने प्रयोग करून दाखवल्यास पैशांची बचत होते. आणि सुरक्षिततेचा मुद्दाही आहेच. बरोबर. धोकादायक प्रयोगांच्या वेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शिक्षक स्वतः प्रयोग करणं जास्त सोयीचं आणि सुरक्षित ठरतं. पण मला यातली एक मोठी त्रुटी जाणवते. सरांच्या नोट्सही ते स्पष्ट करतात की यातही विद्यार्थी केवळ पॅसिव्ह ऑब्झर्व्हरच राहतात. केवळ निरीक्षण करणारे. हो, समोर बसलेली आणि हुशार मुलं यात सहभागी होतात, पण मागे बसलेली मुलं अनेकदा या संपूर्ण प्रक्रियेतून बाहेर फेकली जातात. त्यांना नुसता धूर दिसतो, प्रयोग समजत नाही. हा खूपच प्रॅक्टिकल पॉइंट आहे. कृती करणारा हात शिक्षकाचा असतो, विद्यार्थ्याचा नाही. आता आपण सरांच्या नोट्सच्या अगदी शेवटी दिलेल्या सराव चाचणीकडे येऊया. त्या प्रॅक्टिस टेस्टमधील काही अत्यंत महत्त्वाच्या निष्कर्षांचा आपण धावता आढावा घेऊया.